हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. हां, मी नुसतं तुम्हाला तोंडाला पाणी सुटते ना. नाही ना, तुम्ही पण करून पहा ना मग ही रेसिपी. अशी वाफळलेली रसरशीत बिर्याणी, त्याच्याबरोबर सुक्कं आणि चमचमीत अशी तर्रेदार रस्सा. कशाला हॉटेलला जायचं आहे हो, घरी पण बनवू शकतो आपण. आणि मी सांगितले त्या पद्धतीने केली तर झटपट होती. त्यातल्या काही टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर खूप लवकर, म्हणजे बघा ना, झंझट वाटते ना बिर्याणी म्हणलं की. म्हणजे बघा, सगळंच करायचं, सुक्कं करायचं, पातळ रस्सा करायचा, त्याच्यानंतर बिर्याणी करायची, चपात्या, भाकरी, खूप टाईम जातो. दुपारच होती. नाही ना, मग आपण अशी पटकन काही तयारी आधी करून ठेवली की उशीर होणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. बघा आता, मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला हळद आणि मीठ लावून अर्धा तास ठेवलेलं होतं. आता त्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. तर तमालपत्र घेतले, मग बिर्याणी मसाला घेतला आहे, थोडे खडे मसाले, लवंग, विलायची, चक्रीफूल, दालचिनी, मिरी असे खडे मसाले घेतलेत. लाल तिखट, हळद, मीठ, दही, आलं आणि लसूण पेस्ट घेतली आहे. त्याच्यानंतर हळद घेतले. अद्रक भरपूर घ्या, त्याच्याशिवाय छान लागणार नाही. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. काळं तिखटही थोडंसं मी घेतलेलं आहे आणि कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे. आणि हे सर्व आपल्याला आता ह्या चिकनला, म्हणजे चिकनमध्ये टाकायचं आपल्याला आणि चांगलं तासभर तरी ठेवायचं आहे लावून. म्हणजे पूर्ण मसाला आपल्याला त्या चिकनमध्ये, त्या मसाला पूर्णची चव किंवा सर्व मसाला त्यात उतरला पाहिजे असं करायचं. त्यामुळे आता मी एक एक करून सर्व आता मी दाखवलेले सर्व वस्तू मी टाकणार आहे त्याच्यात. चिकन बिर्याणी सर्वांनाच आवडते, म्हणजे आवडीचंच ही रेसिपी आहे. आता ही सर्व मी खडे मसाले ते टाकून घेते. 1 चमचा मीठ टाकायचं. तिखट पण तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे जर खात असतील तिखट जास्त तर जास्त टाका आणि कमी खात असेल तर कमी टाका. मी मुलं ते खाणार आहे त्यामुळे 1 चमचाच तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा. भरून टाका, म्हणजे कसं बिर्याणी मसाल्याशिवाय पण छान लागणार नाही बिर्याणी. त्याच्यामुळे बिर्याणी मसाला भरपूर टाका, मोठे म्हणजे 2 चमचे भरपूर असं भरून टाका भरपूर. आणि हळद पण मी त्यातली निम्मी टाकली, निम्मी ठेवलेली. आणि हे पहा असं भरपूर, त्याशिवाय बिर्याणी छान लागणार नाही. आता श्रावण महिना पण आलेला आहे जवळ, त्याच्यामुळे कसं आहे आता नॉनव्हेज हे सर्वांच्या घरी होतंच. कारण परत श्रावण महिना जरी झाला तर परत गौरी गणपती ते म्हणजे सण येतातच. त्याच्यामुळे मग तोपर्यंत खाता येत नाही. त्यामुळे सध्या आता नॉनव्हेज सगळ्यांच्या घरी असतंच. त्यामुळे म्हणलं आता चला तुम्हाला ही रेसिपी दाखवावी. म्हणजे आमच्या घरी केली ना, त्याच्यामुळे म्हणलं चला त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला दाखवलेला आहे हा व्हिडिओ. त्याच्यामुळे करून पहा, खूप छान झाली होती बिर्याणी. आता मी हळद निम्मी टाकणार आहे. मी कोथिंबिरीचे देठं बारीक केलेले होते ते पण टाकले. तर कसं पानांपेक्षा कोथिंबिरीच्या देठात छान चव असते कोथिंबिरीची. आता मी सुरुवातीला चमच्याने जरा हलवून घेते, पण चमच्याने मला जास्त हलवता येत नाही, आलं नाही. त्यामुळे नंतर म्हणजे सर्व मसाला त्याला लागला जात नाही. त्यामुळे मग मी हातानेच परत मिक्स केलं, कारण छान मिक्स होतं, सर्व मसाला त्या चिकनला लागला पाहिजे. आणि थोड्यावर ते सर्व लावून छान ठेवायचं त्याला. म्हणजे तरी तासभर तरी मुरायला ठेवून द्यायचं. पूर्ण मुरल्याशिवाय चिकन बिर्याणीला छान चव येत नाही. त्याच्यामुळे निदान तासभर तरी ते आपण ठेवायचं लावून. आता मी तांदूळ इथं बासमती मोठा तांदूळ घेतलेला आहे आणि इथे मी 1 किलो घेतलेला आहे तांदूळ. 1 किलो चिकनला 1 किलो तांदूळ असं प्रमाण घेतलेलं आहे. स्वच्छ करून घेतला आणि आता इथं मी त्याच्यात शिजायला घालणार आहे, त्यामुळे पुदिना घेतला आहे, तमालपत्र, कोथिंबीर घेतली आहे, पानाची देठाची असली चालते. त्याच्यानंतर दालचिनी, लवंगा, चक्रीफूल घेतले आणि लिंबू घेतले. लिंबू ह्याच्यासाठी घेतले की हे सर्व म्हणजे पानं ते त्याच्यामुळे त्याला पाण्याला
हिरवा कलर येतो, तो हिरवा कलर येऊ नये, कलर जातो लिंबू पिळल्यानंतर, म्हणून मी लिंबू घेतलेले. आता मी ते तांदूळ नीट करून छान स्वच्छ करून धुवून घेणार आहे 2 पाण्याने. धुवून घेतलेलं. आता एकीकडे गॅसवर मी पातेल्यात गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पातेले असं उकळू द्यायचं थोडं, म्हणजे पाणी उकळल्याशिवाय हे करायचं. त्यात एक एक सामान मी टाकून घेते. आता मी तूप घेतलेले. तूप जरा भरपूरच टाकायचं. मी 3 चमचे तूप घेतलेले, असं भरून पूर्ण तूप असं चमचे भरून घेतलेलं आहे तूप. 3 चमचे तूप घ्यायचं. त्याच्यानंतर एक एक सर्व टाकायचं, म्हणजे जे मी दाखवलेले मग ते पुदिना, कोथिंबीर, त्याच्यानंतर ते खडे मसाले घेतले होते ते. आता ही लिंबू पिळून घेते. ते लिंबू म्हणजे त्या पानाचा ते कलर हिरवा येणार ना, तो हिरवा कलर भाताला लागत नाही आणि भात पांढरा शुभ्र दिसतो. आणि जर असं लिंबू नाही पिळलं तर पाणी हिरवं होतं आणि मग भाताला पण कलर थोडासा चेंज होतो. त्याच्यामुळे लिंबू पिळलं की, ही एक ट्रिक आहे माझी, की लिंबू पिळलं की जो कलर येतो हिरवा कलर भाताला म्हणजे येत नाही, किंवा पांढरा शुभ्र तांदूळ दिसत नाही. लिंबू पिळल्यामुळे भाताचा कलर चेंज होत नाही, पांढरा होतो. आता छान हे मिक्स करून घेते, सर्व टाकून घेतलेले. पुदिना, मेथी छान भाताला, म्हणजे हे सर्व मसाले टाकल्यामुळे नुसता भात असा शिजवला तर त्याला छान चव येत नाही. मग ज्यावेळेस मी थोडासा तांदूळ टाकून बघितला होता की कसं हे होतं ते, आणि म्हणजे कसं होतं आहे की हे सर्व टाकल्यामुळे भाताला पण छान चव येते. त्याच्यामुळे त्यातच हे सर्व पुदिना ते सर्व टाकलेलं होतं. आता मी तांदूळ 2 पाण्याने धुवून घेतलेला आणि तो थोडा वेळ भिजून ठेवायचा तांदूळ, त्याच्यामुळे छान शिजला जातो. आणि आता मी तांदूळ शिजायला ठेवायले. पातेल्यात खूप पाणी झालं, त्यात भात टाकल्यामुळे अजून वर आले. त्याच्यामुळे थोडंसं आता बघा हलवून घ्यायचं आहे, जे मसाला ते सर्व तांदळात ते हे व्हावं म्हणून हे करून. आता चांगलं उकळून द्यायचा. आता या टायमाला मात्र इकडे तिकडे जायचं नाही. काय होतं, कधी कधी आपल्याकडून तांदूळ जास्त शिजला जातो किंवा कच्चा राहू नये. आता पहा, असा तांदूळ शिजलेला आहे. मी पातेल्यात म्हणजे पाणी काढून टाकलेले. आता 70-80% तांदूळ शिजला आहे का ते पाहायचा. असा शिजलेला आहे, छान झालेला आहे शिजून. आता जे मग आपण लावून ठेवलेलं होतं चिकनला, ते आता कढईमध्ये ते चिकन वाफलून घेऊया आपण. काय होतं माहिती आहे, कुकरला पण लावलं तरी चालेल, जरा लवकर होईल. ही एक ट्रिक आहे की तुम्ही कुकरला लावलं तर झटपट होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही कुकरला लावून ठेवायचं. म्हणजे शिट्टी ते होऊ द्यायची नाही. कमी ह्याच्यावर किंवा मध्यम ह्याच्यावर 15-20 मिनटं जरी ठेवलं तरी होऊन जातो. म्हणजे चिकन शिजलं जातं. म्हणजे वेळ नसेल तर तुम्ही कुकरला लावा. एखादी शिट्टी होऊ द्या, जास्त शिट्टी होऊ देऊ नका, कारण चिकन खूप लवकर शिजलं जातं आणि कुकरला तो खूप लवकर शिजतं. त्यामुळे तेवढी काळजी लक्ष द्या, एवढं लक्ष द्या. नाही तर तुम्ही म्हणताल की कुकरला लावायला सांगितलं, पण एक शिट्टी होऊ द्या, जास्त होऊ देऊ नका, लगेच काढून घ्या. आता झालेलं आहे माझं वाफलून चिकन. आता मी हा कांदा आपल्याला वर टाकायला तळण्यासाठी मी तळून घेले. कांदा उभा चिरून घेतलेला आहे. 5-7 कांदे घेतलेले आहेत, मोठे कांदे. आणि काय केलं होतं, मीठ लावून ठेवलं होतं आणि म्हणजे अर्धा तासभर ठेवलं आणि त्याच्यातलं पाणी काढून सुती कपड्यावर ठेवलं आणि नंतर ते काढून तळून घेतलेलं पाणी सुकून झाल्यानंतर. तळलेल्या कांद्यातला मी थोडासा कांदा मी त्या सुक्या ह्याच्यात टाकणार आहे. त्याच्यामुळे खूप छान चव येणार आहे आपल्या बिर्याणीच्या त्या सुक्याला. आता मी काय केले, पातेल्यात मी एक पालती प्लेट टाकलेली आहे, कारण आपल्या गॅसचा जी ज्योत असते ती मध्ये असते. त्यामुळे बिर्याणी आपण जर पातेल्यात डायरेक्ट लेअर द्यायला लागलो तर करपली जाते. त्यामुळे ही एक ट्रिक वापरा, त्यामुळे तुमची बिर्याणी चिटकणार नाही. आणि 1-2 म्हणजे थोडे 5-10 मिनटं तसे मध्यम आचेवर ठेवायचे आणि नंतर लोखंडी तवा, भाकरीचा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर पातेलं ठेवायचं. ही एक ट्रिक वापरा. आता सध्या मी पहिल्यांदा लेअर देऊन, पण माझ्याकडून विसरेल म्हणून आधीच सांगते. आता मी लेअर देऊन घेते सर्व म्हणजे मसाला,
तो चिकनचा, त्याच्यानंतर भात आणि कांद्याचे असे लेयर देते. खूप छान झाली होती, करून पहा. आणि एक करायचं, मी केशर वापरलेला नाही कलरसाठी किंवा खायचा कलर पण नाही टाकलेला. मी घरी जशी केले मी तशी तुम्हाला दाखवलेली, खूप छान झाली होती. वाटलंच तर शेवटी तुम्ही की नाही आपला तिखट रस्सा किंवा मिठाचा रस्सा असा वरून सोडा, ती कलर तर येईलच आणि चव पण खूप छान लागते. मी आता तोपर्यंत लेअर देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला कसे छान असं वरून रस्सा ते टाकून कशी दिसते बिर्याणी ते. खूप छान झाली होती, करून पहा. आणि एक सांगायचं आहे, तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, बागकामाचे पण पाहताय आणि रेसिपीचे पण पाहताय. आणि जे रेसिपीचे पाहतात, बागकामाचे पाहत नाहीत, त्यांनी पण माझे व्हिडिओ दोन्हीही पहा. आणि पाहताय ते तर माहीत आहे, पण सबस्क्राईब करायला विसरू नका हो. काय होते माहिती आहे का, पाहतेत पण सबस्क्राईबच करत नाहीत. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे सर्व जुने पण व्हिडिओ पहा आणि करून पहा. बिर्याणी खूप छान झाली होती. धन्यवाद.